गुड मॉर्निंग. आपण सर्वेंगचा 5th युनिट लेवलिंग हा आपण सुरू केला होता. आज आपण त्यात पुढील टॉपिक्स बघूया. मागील लेक्चरमध्ये आपण परमनंट ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल बघितली होती आणि स्टाफ कसा धरायचा त्याची पद्धती आपण बघितली होती. आज आपण त्याच्या पुढचे टॉपिक्स बघूया. लेवलिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या संज्ञा म्हणजेच टर्म्स ते आपण आज बघू. बॅक साईट. मग बॅक साईट रीडिंग म्हणजे काय? ज्या बिंदूची उंची माहित आहे त्या ठिकाणी घेतलेल्या वाचनास बॅक साईट असे म्हणतात. म्हणजेच काय की जेव्हा आपण आपलं सर्वेक्षण किंवा लेवलिंगचं काम आपण सुरू करतो, लेवलिंग घेणं जेव्हा आपण सुरू करतो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वात आधी एक बेंचमार्क निश्चित करतो. म्हणजेच एखादी असा बिंदू ज्याची उंची आपल्याला माहीत असेल. मग त्या बिंदूवर जी आपण रीडिंग घेतो तिला आपण बॅक साईट रीडिंग असं म्हणतो. ज्या बिंदूची उंची आपल्याला माहित आहे, मग आपल्याला कोणत्या बिंदूची उंची माहित असते? आपल्याला बेंचमार्कची उंची माहित असते. मग त्या ठिकाणी जे आपण वाचन घेतो त्याला आपण बॅक साईट असे म्हणतो. हे वाचन बेंचमार्कवर अथवा चेंज पॉइंटवर घेतले जाते. मग चेंज पॉइंट म्हणजे काय? तर सपोज मी एखाद्या क्षेत्राची मोजणी करत आहे आणि मी ए हा स्टेशन निवडला. मग ए या स्टेशन पासून दिसणारे जितकेही बिंदू आहेत मी सर्व बिंदूंचे वाचन घेतले. त्यानंतर मला माझं स्टेशन चेंज करावं लागलं. म्हणजेच काय की मी माझं स्टेशन जे आहे ते चेंज करत आहे. मग जिथनं मी चेंज करत आहे तो झाला माझा चेंज पॉइंट. मग बेंचमार्क अथवा चेंज पॉइंटवर जे आपण वाचन घेतो त्याला आपण बॅक साईट असं म्हणतो. मग लेव्हलची तात्पुरती जुळणी केल्यानंतरचे हे पहिले वाचन असते. हे वाचन बेंचमार्कवर घेतल्या जातं. म्हणजेच काय की जेव्हा आपण एखाद्या स्टेशनवर आपला लेवल सेट करतो त्याची तात्पुरती जुळणी करतो. मग तात्पुरती जुळणी केल्यानंतर जे आपलं पहिलं वाचन असते ते वाचन म्हणजेच बॅक साईट, जे आपण बेंचमार्कवर घेतो. म्हणजेच असा बिंदू ज्याची उंची आपल्याला माहिती असेल ते झालं आपलं बॅक साईट. मग इंटरमिडिएट साईट म्हणजे काय? बिंदूवरची RL माहित नाही अशा बिंदूवर तसेच बॅक साईट व फोर साईट दरम्यान मध्यंतरीच्या बिंदूवर घेतलेल्या स्टाफच्या वाचकांना इंटरमिजिएट साईट असे म्हणतात. मग इंटरमिजिएट साईट म्हणजे काय? तर असे बिंदू ज्यावरची RL किंवा ज्यावरची उंची आपल्याला माहित नाही आहे अशा बिंदूंवर घेतलेले रीडिंग त्याला आपण इंटरमिडिएट साईट असे म्हणू. मग ते जे इंटरमिडिएट साईट हे रीडिंग आहे हे बॅक साईट व फोर साईटच्या दरम्यानचे रीडिंग्स आहे. म्हणजेच काय? मध्यंतरीचे. मग बॅक साईट म्हणजे काय? पहिलं वाचन आणि फोर साईट म्हणजे काय? शेवटचं वाचन. मग पहिल्या आणि शेवटच्या वाचनाच्या मधातले जितके पण आपण वाचन घेतो त्याला आपण इंटरमिजिएट साईट असं म्हणतो. मग आता फोर साईट म्हणजे काय? की बदल बिंदू किंवा चेंज पॉइंट घेण्यापूर्वी म्हणजेच लेवल हलविण्यापूर्वी घेतलेले त्या सेटअप मधील शेवटचे वाचन होय. मग फोर साईट म्हणजे काय? शेवटचे वाचन. म्हणजेच काय की लेवल हलविण्यापूर्वी किंवा चेंज पॉइंट घेण्यापूर्वी जे आपण शेवटचं रीडिंग घेतो त्या सेटअप मधील त्याला आपण फोरसाईट असं म्हणतो. म्हणजेच फोरसाईट म्हणजे काय? शेवटचं रीडिंग. शेवटचं रीडिंग कुठलं? लेवल हलविण्यापूर्वीचं जे आपण रीडिंग घेतो, शेवटची रीडिंग ती झाली आपली फोरसाईट रीडिंग. लेवलची प्रति जोडणी करून लेवल सेट केल्यानंतरचे त्या सेटअप मधील स्टाफचे शेवटचे वाचन असते. ठीक आहे, म्हणजेच कुठले? शेवटचे वाचन. याला आपण फोरसाईट असं म्हणतो. मग बॅकसाईट म्हणजे काय? पहिलं वाचन जे आपण त्या बिंदूवर घेतो ज्याची उंची आपल्याला माहित असते किंवा चेंज पॉइंटवर जे आपण वाचन घेतो त्याला आपण बॅकसाईट असं म्हणतो. लेवलची तात्पुरती जुळणी केल्यानंतरचं पहिलं वाचन म्हणजेच तुमचं बॅकसाईट. मग फोरसाईट म्हणजे काय? शेवटचं वाचन. लेवल हलविण्यापूर्वीचं जे वाचन आपण घेतो त्याला आपण फोरसाईट असं म्हणतो. मग फोरसाईट आणि बॅकसाईटच्या मधात जितके पण वाचन आपण घेतो त्याला आपण इंटरमिजिएट साईट असं म्हणतो. ज्या बिंदूची RL चेंज पॉइंट म्हणून माहित करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी घेतलेल्या स्टाफचे वाचन असते.
फोरसाईटलाच आपण असेही म्हणतो की ज्या बिंदूची RL आपण चेंज पॉईंट म्हणून म्हणजे चेंज पॉईंटच्या आधीचं जे वाचन आपण घेतो त्याला आपण फोरसाईट असं म्हणतो. फोरसाईट हे नेहमी HI म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून वजा करून त्या ठिकाणाची RL काढली जाते, म्हणून त्यात वाचनाला मायनस साईट असेही म्हणतात. ठीक आहे. फोरसाईट जे आहे हे नेहमी हाईट ऑफ फोरसाईट कसं निघते, जी आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट असते HI म्हणजेच तुमच्या लेवलची जी हाईट आहे त्या इन्स्ट्रुमेंटची हाईट मधून जर आपण RL वजा केली, RL म्हणजे त्या ठिकाणाची उंची, तर आपल्याला फोरसाईट भेटते. म्हणजेच काय की फोरसाईट हे कसं मिळतं आपल्याला, आपण हाईट ऑफ कॉलिमेशन मधून, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून HI मधून जेव्हा आपण त्या ठिकाणाची RL वजा करतो तेव्हा आपल्याला फोरसाईट हे रीडिंग मिळते. ठीक आहे. मग आता चेंज पॉइंट म्हणजे काय, तर ज्या बिंदूवर फोरसाईट व बॅक साईट असे दोन वाचने घेतली जातात व लेवलिंगचे काम पुढे चालू ठेवता येते, तसेच लेवल हलविण्याचे दाखविणारा बिंदू म्हणजेच चेंज पॉइंट होय. चेंज पॉइंट म्हणजे असा बिंदू जिथे आपण आपली लेवल जी आहे ती त्याची जागा चेंज करतो, आपण आपलं स्टेशन चेंज करतो. आणि चेंज पॉइंटवर आपल्याला दोन रीडिंग्स येतात, बॅक साईट रीडिंग आणि फोर साईट रीडिंग. म्हणजेच काय की आधीच्या सेटअप मधली शेवटची रीडिंग सुद्धा आपण चेंज पॉइंटवरच घेतो आणि चेंज पॉइंटवर परत इन्स्ट्रुमेंट सेट केल्यावर तात्पुरती जुळणी केल्यावर जे रीडिंग आपल्याला येतं ती म्हणजे बॅक साईड, ती सुद्धा आपण चेंज पॉइंटवरच घेतो. म्हणून चेंज पॉइंटला दोन रीडिंग्स असतात, बॅक साईटही आणि फोर साईटही. फोरसाईट ही आधीच्या सेटअपची रीडिंग असते आणि बॅक साईट ही चेंज पॉइंटवर इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतरची जी रीडिंग तिला आपण बॅक साईट रीडिंग. म्हणजे चेंज पॉइंटवर किती रीडिंग्स येतात, आपल्याला दोन रीडिंग्स येतात. चेंज पॉइंट पक्क्या व सहजपणे वर्णन करता येईल अशा बिंदूवर घ्यावेत, उदाहरण हद्दीचे दगड, खडक, रेल्वे रूळ इत्यादी. मग आता चेंज पॉइंटची आवश्यकता, खालील परिस्थितीत चेंज पॉइंट घेतला जातो. मग आपण चेंज पॉइंट कुठल्या कुठल्या परिस्थितीत घेतो किंवा ते घ्यायची आवश्यकता का पडते. लेवल व स्टाफ मधील अंतर वाढल्यानंतर वाचन स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे बदल बिंदू घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी आपलं इन्स्ट्रुमेंट सेट करतो आणि मग वेगवेगळ्या बिंदूंवर लेवल नेऊन त्याची उंची मोजतो, पण जेव्हा एखादा टाइम असा येतो जेव्हा लेवलचा आणि लेवलिंग स्टाफचा जो अंतर आहे तो खूप मोठा असतो, जेणेकरून आपल्याला लेवलिंग स्टाफवरचे वाचने व्यवस्थित दिसत नाही, त्यावेळी आपल्याला चेंज पॉइंट म्हणजेच काय इन्स्ट्रुमेंटची जागा बदलण्याची आवश्यकता पडते. योग्य ठिकाणी उपकरण हलवून बदल बिंदू घेतल्याने स्टाफचे वाचन स्पष्टपणे दिसतं. मग मोजणीच्या क्षेत्रात झाडे, टेकड्या, मातीचे ढीग, तडे, खोल दरी यासारखे अडथळे येतात. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्राची मोजणी करतो, म्हणजे जर एखाद्या क्षेत्रात आपल्याला रोड टाकायचा असेल किंवा रेल्वे लाईन टाकायची असेल, त्यावेळी तिथे झाडे, टेकड्या किंवा मातीचे ढीग आल्यामुळे आपल्याला वाचन घेता येत नाही, त्याच्यात अडथळा येतो. मग त्यावेळी आपल्याला उपकरण हलवून बदल बिंदू घ्यावा लागतो. म्हणजेच काय, जर एका ठिकाणी आपण लेवल उभी केली आहे पण तिथनं मोजणे शक्य होत नाहीये, कारण का की आजूबाजूला झाडे आहेत, टेकडी आहेत, मातीचा ढीग आहे, त्यामुळे मी रीडिंग घेऊ शकत नाही, म्हणून मला माझं उपकरण हलवावं लागेल. म्हणजेच काय की मला एक बदल बिंदू घ्यावा लागेल, ज्यामुळे स्टाफचे वाचन घेता येईल. मग सलग उतारावर मोजणी सुरू असताना स्टाफची उंची संपल्याने वाचन घेता येत नाही व हलवून बदल बिंदू घ्यावा लागतो. जेव्हा आपण उताराच्या जमिनीवर जेव्हा आपण रीडिंग्स घेतो, जेव्हा वाचने घेतो, त्यावेळी आपला जो स्टाफ आहे तो 4 मीटरचा असतो. मग काय होतं की रीडिंग घेता घेता आपल्या स्टाफची उंची संपून जाते. मग स्टाफची उंची संपल्यावर आपण रीडिंग्स घेऊ शकत नाही, म्हणून त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, बदल बिंदू घ्यावा लागतो. मग सलग चढाची मोजणी सुरू असताना चढावरील वाचने दिसत नाहीत व योग्य ठिकाणी उपकरण हलवून बदल बिंदू घ्यावा लागतो. तसंच जर आपण चढ या जमिनीवर मोजणी करत असू तेव्हा सुद्धा आपल्याला वाचने दिसत नाही, म्हणून त्यामुळे आपल्याला बदल बिंदू घ्यावा
लागतो. मग या कारणांमुळे आपल्याला चेंज पॉइंट घ्यावा लागतो. कुठली कुठली कारणं आहेत? पहिली कारण कुठली की लेवल स्टाफ आणि लेवल मधला अंतर वाढल्यामुळे आपल्याला वाचणे घेण्यात प्रॉब्लेम होतो, वाचणे स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे बदल बिंदू घ्यावा लागतो. दुसरा, जर ज्या क्षेत्रात आपण मोजणी करत आहे जर त्या क्षेत्रात झाडे, डोंगर किंवा मातीचे ढीग हे जास्त असल्यामुळे आपल्याला समोरची वाचणे, आपल्याला आपला लेवलिंग स्टाफ व्यवस्थित दिसत नसल्यामुळे आपल्याला बदल बिंदू घ्यावा लागतो. किंवा जेव्हा आपण सलग उताराच्या जमिनीवर आपण रीडिंग्स घेत असेल आणि आपल्या स्टाफची उंची संपल्यामुळे आपल्याला बदल बिंदू घ्यावा लागतो. तसंच चढची जमीन असली तिथे सुद्धा वाचणे स्पष्ट न दिसल्यामुळे आपल्याला बदल बिंदू घ्यावा लागतो. आणि नेहमी बदल बिंदू बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हे की बदल बिंदूवर आपल्याकडे दोन रीडिंग्स येतात. बदल बिंदूवर आपल्याकडे दोन रीडिंग्स येतात. कुठल्या? फोरसाइट आणि बॅकसाइट. फोरसाइट कशाची? मागच्या सेटअपची फोरसाइट. आणि मग एकदा तिथे इन्स्ट्रुमेंट सेट केल्यावरची जी आपली पहिली रीडिंग आहे, जी सुद्धा आपण चेंज पॉइंटवरच घेतो, त्याला म्हणजेच बॅकसाइट. म्हणजेच आपल्याला चेंज पॉइंटवर फोरसाइटही येतं आणि बॅकसाइटही येतं. मग आता रेड्यूस लेवल, आपल्याला खूप ठिकाणी रेड्यूस लेवल याचं आपल्याला आढळलं. मग आता रेड्यूस लेवलची डेफिनेशन काय आहे ते बघू. बिंदूचे उभे अंतर की जे डॅटम सरफेसच्या वर अथवा खाली मोजलेले असतात त्यास रेड्यूस लेवल असे म्हणतात. रेड्यूस लेवल म्हणजे काय? जमिनीची किंवा बिंदूचे उभे अंतर जे आपण डेटम सरफेसच्या वर किंवा खाली मोजतो. मग डेटम सरफेस कुठला? असा इमॅजिनरी सरफेस किंवा असा रेफरन्स पृष्ठभाग ज्याच्या संदर्भाने आपण बिंदूंची उंची मोजतो, असा पृष्ठभाग. मग रेड्यूस लेवल म्हणजे काय? बिंदूची उंची की जे आपलं डेटम सरफेस आहे त्याच्या वर किंवा खाली आपण मोजतो त्या बिंदूची उंची. रेड्यूस लेवल म्हणजेच काय? बिंदूची उंची डेटम सरफेसच्या वर किंवा खाली कुठेही असू शकते. मग डेटम सरफेस म्हणजेच गणना तळ म्हणजे काय? असा पृष्ठभाग ज्याच्या संदर्भाने आपण बाकी सर्व बिंदूंची उंची मोजतो. ठीक आहे, ही झालं तुमचं रेड्यूस लेवल. मग आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, उपकरणाची उंची म्हणजे काय? उपकरणाच्या उंचीला कॉलिमेशन प्लेन लेवल असेही म्हणतात. आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटला अजून काय म्हणतो? कॉलिमेशन प्लेन. जेव्हा उपकरण अचूकपणे लेवल केलेले असतात तेव्हा ही कॉलिमेशन प्लेनची RL असते. ठीक आहे, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? तुमच्या इन्स्ट्रुमेंटची RL. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित लेवल करता त्यावेळी तुम्हाला कॉलिमेशन प्लेनची RL मिळते. कॉलिमेशन प्लेनलाच तुम्ही हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटही म्हणता. ठीक आहे, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुमच्या उपकरणाची उंची. उपकरणाची उंची ही बेंचमार्कच्या RL मध्ये BS वाचन मिळवून काढली जाते. उपकरणाची उंची तुम्ही कशी काढता? तुमच्याकडे बेंचमार्क म्हणजे असा बिंदू ज्याची उंची तुम्हाला माहिती आहे. मग त्या बेंचमार्कच्या RL वर जर तुम्ही तुमची बॅकसाइड रीडिंग ऍड केली, मग आता बॅकसाइड रीडिंग म्हणजे काय? तुमचं टेलिस्कोप ची तात्पुरती जुळणी केल्यानंतर जे तुम्ही पहिलं वाचन घेता त्याला तुम्ही बॅकसाइड रीडिंग म्हणता. मग त्या बॅकसाइडला जेव्हा आपण आपल्या बेंचमार्कच्या RL शी ऍड करतो, जेव्हा त्याला आपण त्याचं ऍड करतो दोघांना, तेव्हा आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपल्याला कशी मिळते? जेव्हा आपण बेंचमार्कची RL आणि बॅकसाइड रीडिंगला ऍड करतो. बॅकसाइड रीडिंग म्हणजे काय? उपकरण सेट केल्यावर पहिली रीडिंग ती म्हणजे तुमची बॅकसाइड रीडिंग. आणि तुम्हाला बेंचमार्कची तर RL माहितीच असते, मग त्या RL ला आणि बॅकसाइड रीडिंगला ऍड केलं तर तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रुमेंटची हाईट मिळते. चेंज पॉइंट नंतर उपकरणाची उंची, स्टाफ रीडिंग BS व चेंज पॉइंट दरम्यान स्टाफ ठेवलेल्या बिंदूच्या उंचीची RL बेरीज कडून काढली जाते. जर तुम्ही चेंज पॉइंट केला आहे, मग आता चेंज पॉइंट नंतर जर तुम्हाला उपकरणाची उंची काढायची असेल मग काय करायचं? तिथे जे आपण स्टाफ रीडिंग घेतलं म्हणजे चेंज पॉइंट वरचं BS व चेंज पॉइंट दरम्यान स्टाफ ठेवलेल्या बिंदूची उंची. ठीक आहे, म्हणजेच काय? बॅक साइड रीडिंग आणि चेंज पॉइंट वर जी आपण उंची काढली तिला जर आपण ऍड केलं तर आपल्याला परत हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मिळते. ठीक आहे, म्हणजेच आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट कसं काढतो?
RL ऑफ बेंचमार्क प्लस बॅकसाइड रीडिंग यांनी आपण आपली उपकरणाची उंची म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढतो. ठीक आहे. मग हे झाले काही टर्म्स जे आपण बघितल्या. कुठल्या? बॅकसाइड रीडिंग. बॅकसाइड रीडिंग म्हणजे काय? उपकरण सेट केल्यावर पहिली जी वाचन आपण घेतो त्याला आपण बॅकसाइड रीडिंग असं म्हणतो. ठीक आहे. मग आपण इंटरमिडिएटचं फोरसाइट म्हणजे काय? शेवटचं रीडिंग. ठीक आहे. सेटअप हलविण्या अगोदरचं रीडिंग शेवटचं त्याला आपण फोरसाइट रीडिंग असं म्हणतो. मग बॅकसाइड आणि फोरसाइट रीडिंगच्या दरम्यानचे जितके पण रीडिंग आहे त्याला आपण इंटरमिजिएट साइट असं म्हणतो. मग आपण चेंज पॉईंट म्हणजे काय? एखादं जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट हलवतो, इन्स्ट्रुमेंट हलविल्यानंतर आपण जिथे ते इन्स्ट्रुमेंट नव्याने सेट करतो ते झालं तुमचं चेंज पॉईंट. मग चेंज पॉईंट घेण्याची आवश्यकता का पडते की लेवल स्टाफ आणि लेवल मधलं अंतर जास्त मोठं झालं तर रीडिंग स्पष्टपणे दिसत नाही तेव्हा, जेव्हा झाडे झुडपं आल्यामुळे वाचणे स्पष्ट दिसत नाही तेव्हा, जेव्हा उताराच्या जमिनीवर तुमच्या लेवल स्टाफची उंची संपल्याने वाचणे घेता येत नाही तेव्हा, आणि जेव्हा चढची जमीन असते तेव्हा वाचणे स्पष्टपणे दिसत नाही तेव्हा आपल्याला चेंज पॉईंट घ्यावा लागतो. आणि चेंज पॉईंट मध्ये एक जी गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कुठली? की चेंज पॉईंटवर आपल्याकडे दोन रीडिंग्स येतात. कुठल्या कुठल्या? बॅकसाइड रीडिंग आणि फोरसाइट रीडिंग. फोरसाइट कुठली? पहिल्या सेटअपची, इन्स्ट्रुमेंट हलविण्या अगोदरची जी शेवटची रीडिंग आहे ती सुद्धा आपण चेंज पॉईंटवर घेतो. आणि चेंज पॉईंटवर इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर पहिली रीडिंग सुद्धा आपण चेंज पॉईंटवरच घेतो. मग रेड्यूस लेवल म्हणजे काय? की बिंदूचे उभे अंतर डेटम सरफेसच्या संदर्भाने जे आपण काढतो, डेटम सरफेसच्या वर किंवा खाली. मग उपकरणाची उंची म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण कॉलिमेशन प्लेनही म्हणतो, आणि ते आपण कसं काढतो? RL ऑफ बेंचमार्कला बॅक साइड रीडिंग प्लस करून आपण ते हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढतो. ठीक आहे. मग आता लेवल फील्ड बुक मध्ये पान म्हणजे पेज ऑफ फील्ड बुक, आपण सगळी रीडिंग्स घेतली मग त्याला आपण फील्ड बुक मध्ये कसं नोंदवतो? तर हे बघा, लेवलच्या मदतीने घेतलेली वाचने नोंदविण्यासाठी लेवल फील्ड बुक पान पुढील प्रमाणे, इथे लेबल झालाय त्याला मी लेवल करते. ठीक आहे. मग लेवल आता आपण एकदा गेलो साईटवर, आपलं लेवल सेट केला, टेम्पररी ऍडजस्टमेंट केली, आपण रीडिंग्स घेणं सुरू केली. मग ती जी रीडिंग्स आहेत ती आपल्याला फील्ड बुक मध्ये नोंदवावी लागते. मग त्या कशा प्रकारे? बघा, जर मी लिहिलं स्टेशन ए वर माझं इन्स्ट्रुमेंट ठेवलं, स्टेशन ए वर मी लिहिलं, मी माझा डिस्टन्स लिहिला आणि मग मी BS रीडिंग माझं पहिलं वाचन लिहिलं. ठीक आहे. मग काय केलं? पहिलं वाचन लिहिल्यानंतर मी ती लाईन सोडून दिली. मग परत दुसऱ्या याच्यात मी IS मध्ये मी सगळ्या रीडिंग्स लिहिल्या, आणि जिथे मला वाटलं की मला माझं उपकरण चेंज करायचं आहे त्याच वेळी मी FS मध्ये मग ती शेवटची रीडिंग लिहिली, आणि FS मध्येच मग ते चेंज पॉईंट झालं, म्हणजेच तिथेच मला BS सुद्धा येईल जर माझा चेंज पॉईंट असेल तर. जर माझं सर्वेक्षण तिथेच संपलं तर BS आणि FS वरच संपेल, पण जर मी माझं चेंज पॉईंट घेत आहे तर FSच्याच रेषेला मी इथे BS सुद्धा लिहेल. मग अशा प्रकारे मी त्याला याच्यात माझ्या फील्ड बुक मध्ये आपण त्याला नोंदवू. आणखी एक गोष्ट, आपल्याकडे RL काढण्याच्या दोन पद्धती आहेत, ते नंतर बघू. पण या प्रकारे आपली फील्ड बुक असते. पण जेव्हा आपल्याला RL काढायची असते आपल्याकडे दोन प्रकार असते, एक हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि राईज अँड फॉल. हे दोनही वेगळे वेगळे पद्धती आहेत जे आपण पुढे बघूया. पण अशा प्रकारे माझं फील्ड बुक असते आणि अशा प्रकारे मी त्या फील्ड बुक मध्ये माझी वाचने नोंदविते. मग ती वाचने मी कशी नोंदविते, कसं नोंदवतो ते आपण बघूया प्रोसेस वाईज. त्याची पूर्ण प्रक्रिया बघूया. लेव्हल फील्ड बुक मध्ये स्टाफची वाचने नोंदवित असताना खालील मुद्दे लक्षात घ्यायचे असतात. एकदा तुम्ही रीडिंग घेतली, तुमच्याकडे आलं, तुम्ही इन्स्ट्रुमेंट सेट केलं आणि रीडिंग्स घ्यायला सुरुवात केली, मग तुम्हाला त्या रीडिंग्सला तुमच्या फील्ड बुक मध्ये लिहून ठेवाव्या लागतात. मग लिहून ठेवल्यानंतर तुम्ही त्याचा नकाशा बनवता, बरोबर? मग ते फील्ड बुक मध्ये कसं लिहायचं याची पद्धती, निरीक्षणे ज्या क्रमाने घेतली असतील त्या क्रमाने नोंदवितात. ठीक आहे. मग पानावरील पहिली नोंद तुमची BS राहील, कारण इन्स्ट्रुमेंट सेट केल्यावर तात्पुरती जुळणी केल्यावर जे माझं पहिलं रीडिंग आहे ते कुठलं? BS, म्हणून पानावर माझी पहिली रीडिंग कुठे जाईल? BS वर जाईल.
तर शेवटची नोंद FS मध्ये करतात. ठीक आहे. आपल्याला खूप सारे पानं असतात बरोबर, पण जर मी एक पर्टिक्युलर पान पकडलं तर एका पर्टिक्युलर पानावर माझं पहिलं रीडिंग BS मध्ये जाईल आणि माझं शेवटचं रीडिंग FS मध्ये जाईल. चेंज पॉइंटवर बदल बिंदू, चेंज पॉइंटवर स्टाफ एकच ठिकाणी ठेवून 2 वाचने घेतली जातात, म्हणून ती वाचने एका आडव्या ओळीत FS व BS च्या रंकाण्यात नोंदवितात. म्हणजेच काय, जर माझा एखादा चेंज पॉइंट आला तर चेंज पॉइंटला मी इथे FS पण लिहिणार आणि त्याच ओळीत मी BS सुद्धा लिहिणार, कारण चेंज पॉइंटवर मी माझं शेवटचंही रीडिंग लिहिते पहिल्या सेटअपचं आणि दुसऱ्या सेटअपचं स्टार्टिंगचंही रीडिंग मी चेंज पॉइंटवरच लिहिते. म्हणून जिथे माझा चेंज पॉइंट असला तिथे मी FS ही लिहेल आणि त्याच ओळीत मी साईडला माझं बॅक साईड रीडिंगही लिहेल. कॉलिमेशन प्लेनची RL ही BS समोर त्याच आडव्या ओळीत लिहावे. जी तुमची कॉलिमेशन प्लेनची RL आहे म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, ती तुमची BS समोरच लिहावे, कारण तुम्हाला तुमच्या परमनंट बेंचमार्कची RL माहिती आहे. मग RL प्लस BS करूनच तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा कॉलिमेशन प्लेनची RL मिळते. वाचणे एक पान संपून दुसऱ्या पानावर घेत असताना, हे महत्वाचं, जेव्हा तुमची रीडिंग आता एकाच पानापुरतं मर्यादित नसेल, ते खूप सारं असेल, मग तुम्हाला पान पलटावं लागेल. मग जेव्हा तुम्ही पान पलटवता तेव्हा जर त्या पानावरील शेवटचे वाचन IS असेल तर, जर लिहिता लिहिता तुम्हाला शेवटचं वाचन IS वर आलं तर काय करायचं, FS वर आलं तर नो प्रॉब्लेम, तुम्ही पुढच्या पानापासून परत BS पासून सुरुवात करू शकता. पण जर ते IS वर असलं तर काय करायचं, तर ते FS अशा दोनही कॉलम असेल तर ते वाचन, शेवटचे वाचन IS मध्ये येत असेल तर ते वाचन IS चे FS अशा दोनही कॉलम मध्ये लिहावे आणि पुढील पानावर पहिले वाचन BS म्हणून लिहावे. जर तुमचं जे वाचन आहे ते एक पान IS वर संपत आहे तर तुम्ही काय करायचं, ते जे वाचन आहे ते IS वर नाही लिहायचं, ते FS वर लिहायचं आणि तेच वाचन पुढच्या पेजवर BS वर लिहायचं. समजलं? म्हणजे काय म्हणत आहे की तुम्ही तुमच्या या फील्ड बुकवर तुम्ही तुमचे वाचने नोंदविताय, तुम्ही BS लिहिलं आणि तुम्ही IS लिहत गेले, पण IS लिहिता लिहिताच मध्येच तुमचं पान संपलं, पण FS ला अजून वेळ आहे यायला. मग तुम्ही काय कराल, IS वरती रीडिंग सोडणार नाही, ते पान तुम्हाला पूर्ण कंप्लीट करण्याकरिता तुम्ही शेवटचं जे IS वर तुम्ही थांबले ती IS ची रीडिंग तुम्ही IS वर न लिहिता तुम्ही FS वर लिहाल आणि तीच सेम रीडिंग तुम्ही पुढच्या पानात BS वर लिहाल. म्हणजेच काय, जिथे थांबलं तिथनच ते परत सुरूही झालं. ठीक आहे. म्हणून पहिले पान मग दोनही कॉलम मध्ये लिहावे आणि पुढील पानावर पहिले वाचन BS म्हणून नोंदवावे. पुढील पानावर बाकीच्या कॉलम मधील नोंदणी पुन्हा घ्यावे. मग पुढील नोंदणी तुम्ही त्याच्याच हिशोबाने करायचं. मग त्या IS च्या खाली ISच असेल, मग IS तिथे BS नंतर कंटिन्यू करायचं. जर लगेचच FS असेल तर मग FS मध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. बेंचमार्क, चेंज पॉइंट यासारखे लेवलिंग मधील अन्य महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात परंतु अचूकपणे रिमार्क कॉलम मध्ये नोंदवावे. मग आता जो रिमार्क कॉलम आहे इथे काय लिहायचं, इथे लिहायचं बेंचमार्कची RL लिहायची, जिथे तुम्ही चेंज केलं पॉइंट तिथे लिहायचं चेंज पॉइंट, मग रिमार्क मध्ये त्या गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. समजलं की फील्ड बुक मध्ये वाचणे कशी नोंदवायची. ठीक आहे. फील्ड बुक मध्ये पेज मध्ये सर्वात पहिली वाचन तुमचं कुठलं येईल, BS. ठीक आहे. मग BS नंतर तुम्ही IS आणि FS लिहाल. जिथे चेंज पॉइंट आहे तिथे FS जिथे लिहिलं त्याच्याच आडव्या याला तुम्ही त्याच लाईन मध्ये तुम्ही BS सुद्धा लिहाल. आणि एका पानावर जर तुमचं IS मध्येच रीडिंग संपत असेल तर तुम्ही काय कराल, तिथे IS चं रीडिंग काढून तुम्ही तिथे त्याला FS मध्ये लिहाल आणि पुढच्या पानावर तेच रीडिंग BS मध्ये लिहाल आणि मग बाकीचे रीडिंग असंच पुढे चालू ठेवणार. ठीक आहे. याचा अर्थ काय की तुमचा जो एक फील्ड बुकचा जो एक पान आहे तिथे BS आणि FS असलं पाहिजे. ठीक आहे. त्याला मध्येच IS मध्ये सोडायचं नाही. माता स्टाफच्या वाचनापासून RL काढण्याची पद्धती. माता RL काढण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक कॉलिमेशन किंवा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट पद्धती आणि दुसरा आहे चढ उतार पद्धती, म्हणजेच कुठली, राईज अँड फॉल मेथड. म्हणजेच काय, जेव्हा आपण वाचणे घेतो RL काढण्याच्या पद्धती म्हणजे काय, आपल्याला सुरुवातीला फक्त एकच RL माहिती असते, कुठली,
बेंचमार्कची आर एल. त्यानंतर आपण काय करतो, प्रत्येक बिंदूवर BS, IS आणि FS असे रीडिंग्स घेतो. आपण आर एल कुठेही मोजत नाही. मग आपल्याला आर एल कॅल्क्युलेट करावी लागते. मग ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आणि दुसरं आहे चढ उतार पद्धती, म्हणजेच राईज अँड फॉल मेथड. मग या दोन पद्धतीच्या माध्यमाने आपण आपली आर एल जी आहे ती काढतो. मग ह्या दोन पद्धती आपण सविस्तरपणे पुढच्या लेक्चरमध्ये बघू.